ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। बिनविरोध निवडणूक होणं लोकशाहीमध्ये चांगलं। चंद्रशेखर बावनकुळे। ज्यांना जिथे जायचं आहे तिथे जाण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे। बिनविरोध निवडणूक होऊ नये असं कुठेही लिहिलेलं नाही। बिनविरोध निवडणूक हा लोकशाहीतील एक चांगला पायंडा आहे। शेवटी सर्वांचा उद्देश विकासाचाच आहे। त्या भागाचा विकास करण्यासाठीच निवडून आलेले प्रतिनिधी काम करणार आहेत। आम्ही कुठेही विरोध केलेला नाही। अनेक सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत। ग्रामपंचायतीमध्येही बिनविरोध निवड झाले आहेत। त्या काही नियमांच्या बाहेर आहेत का असा सवाल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला। पाहूया ते काय म्हणतात। कल्याण डोंबिवली बिनविरोध उमेदवार निवडून आले आणि तिथं खूप जास्त प्रेशर आणि पैशाचा वापर झाला असं सांगत मनसे आता कोर्टात जात आहे आणि या सगळ्या विरोधात दाद मागणार। ज्यांना जिथं जायचं तिथं त्यांना जाण्याचा अधिकार आहे। असं कुठलं लिहिलं नाहीये की बिनविरोध होऊ नये। बिनविरोध व्हावं याकरता त्या ठिकाणी निवडणूक आयोगाने तशी संधी दिली आहे आणि त्यामुळे चांगली पायंडा आहे बिनविरोध होण्याचा। एखाद्या ठिकाणी निवडणूक होत नसेल आणि बिनविरोध होत असेल तर त्या ठिकाणी हा चांगला पायंडा लोकशाहीमध्ये आहे आणि चांगल्या पायंड्याने हे लोक निवडून आलेले आहेत, बिनविरोध आलेले आहेत। शेवटी सर्वांचा निवडण्याचा हे जो आहे अजेंडा हा विकासाचा आहे आणि तिथल्या जनतेला, तिथल्या विरोधी पक्षालाही वाटलं असेल, तिथल्या उमेदवारांना की भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीचे लोक निवडून आले तर राज्य